जय सद्गुरू. मी राहुल विस्पुते, नाशिक. आज आपण उपासनी साई वाक्सुधा भाग पहिला अध्याय क्रमांक 15 श्रवण करणार आहोत. आता हा जो आजचा वाक्सुधाचा विषय आहे व स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1923 सालचा आहे. त्या काळात बाबांनी देशसेवा काय असते याविषयी त्या काळातल्या देशसेवकांना किंवा त्या काळाच्या जनतेला प्रजाजनांना एक उपदेश दिलेला आहे. हा उपदेश आज आपण श्रवण करणार आहोत. अध्याय क्रमांक 15. शके 1845, मिती मार्गशीर्ष वद्य 3, बुधवार, तारीख 26 डिसेंबर सन 1923. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 15 अध्याय प्रारंभ. खरी देशसेवा. काही नवीन मंडळी देशसेवकांपैकी महाराजांच्या दर्शनास येऊन आम्हास काही देशसेवा घडावी अशी इच्छा आहे, आपली कृपा असावी असे दर्शल्यावरून महाराज बोलू लागले. काही देशसेवक बाबांचे दर्शन करता आले होते, तर त्यांना बघून बाबांनी पुढचे प्रवचन सुरू केले. देशसेवा, देशसेवा, देशसुधारणा अशी जी काही चहूकडे ओरड आहे, त्याचा अर्थ किंवा त्याचे वर्म हे माहीत नसता या कामात पुढाकार घेणारे ते देशसेवक तर नाहीतच, पण देशविघातकच समजावे. हल्ली जे काही देशसेवा करणारे किंवा सुधारणा करणारे म्हणवितात, तेच देशात दुःख किंवा संकट परंपरा उत्पन्न करणारे समजावे. अहो, सेवा करणे म्हणजे काय हातपाय दाबीत बसणे याला कोणी लोक सेवा म्हणतात, पण ही काही सेवा नाही. देवाचे हातपाय दाबीत बसावे तसे काय देशातील लोकांचे हातपाय दाबीत बसायचे म्हणजे काय सेवा? अहो, सेवा धर्म परम गहन योगिनाम्य जप्य गम्य. परमेश्वराची सेवा करणे हे जसे सर्वात श्रेष्ठ आहे, तसेच देशसेवा करणे हेही परमेश्वराच्या सेवेप्रमाणे श्रेष्ठ फळ देणारे आहे. पण केव्हा? तर परमेश्वराची सेवा किंवा देशाची सेवा या शब्दाचा अर्थ, त्याचे वर्म काय आहे ते पूर्णपणे लक्षात घेऊन तशी करणी जर झाली, तर परमेश्वराच्या सेवेचे जे श्रेष्ठ फळ तेच देशसेवेच्या योग्यही ऐहिक इष्टसुखाचा लाभ तर होणारच, परंतु ईश्वरी सुखही मिळणारच. पण देशसेवेचे खरे वर्म समजून तशी करणी मात्र झाली पाहिजे. तसे न समजता काहीतरी उलटी समज धरून काहीतरी करीत राहिले तर ती खरी देशसेवा न होता विपरीत करणी होऊन त्याचे फळे विपरीतच होणार. मोठमोठ्या योगी लोकांनाही या सेवाधर्माचे वर्म समजणे व त्याप्रमाणे करणे हे अगम्य आहे, तर इतर लोकांना कोठून याचे वर्म कळणार? यावरून देशसेवा व देशसेवा या काही तोंडच्या गोष्टी नाहीत. नुसते देशसेवा करणारे आम्ही असे म्हणणारे पुष्कळ गल्लोगल्ली असतील, परंतु खरे वर्म समजून करणारा एकही नाही. खरे देशसेवक जर कोणी असेल तर त्याचा परिणाम इतके दिवसात काहीतरी चांगलाच दिसून आला असता. ज्यापेक्षा देशात सर्वांनाच त्रासदायक संकटे भोगण्याचे प्रसंग येतात, त्यापेक्षा देशसेवक म्हणून घेणारे तेच देशविघातक आहेत असे लक्षात घ्यावे. आपल्याकडून देशसेवा होते का? देशात दुःख वाढवण्याच्या आपल्याकडून देशाची सेवा होती, अथवा आपण जी सेवा करतो त्यातून देशात दुःख वाढवण्याच्या क्रिया होतात, हे त्याचे त्यांनाच कळले नाही. आणि कित्येक थोडक्यांना जरी कळत असले तरी जगात आपले मोठेपणाचा कमीपणा दिसेल म्हणून आपण विपरीत करीत आहोत हे समजूनही अभिमानाच्या जोरात आपलेच काय ते खरे असे आपलेच घोडे चालवित बसतात. त्यायोगे देशात दुःख परंपरा उत्पन्न होईल त्याबद्दल पर्वा न करता आपलाच मोठेपणा गाजवण्याचा त्यांचा अभिमान असतो. आता सेवा म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्या. सेवा आणि सेवन हे एकच. सेवा शब्द आहे स्त्रीलिंगी व सेवन हा शब्द आहे नपुंसकलिंगी, पण एकच अर्थ असतो. सेवा करणे म्हणजे ग्रहण करणे, तसेच सेवा करणे म्हणजेही ग्रहण करणे. जसे एखादा आंबा एखाद्या महाराजांपुढे ठेवून दिला आणि एखादा आंबा जर एखाद्या महाराजांपुढे आपण ठेवतो की महाराज हा आंबा आपल्यासाठी आणला आहे आणि ह्या आंब्याचे आपण सेवन करा. यात सेवन म्हणजे की आंबा महाराजांनीच ग्रहण करावा किंवा तो आंबा महाराजांनी खावा असा त्याचा अर्थ केला जातो. व महाराजांनी तो आंबा जर ग्रहण करून खाल्ला म्हणजे त्या आंब्याचे महाराजांनी सेवन केले असे होते, बरोबर? तर महाराजांनी त्या आंब्याचे सेवन करताना चांगले चांगले गोड रसासारखे ते ग्रहण केले आणि कोया सालपेटी फेकून दिलीत. या उदाहरणाप्रमाणे परमेश्वराचे सेवन जर करायचे म्हणजे काय, तर परमेश्वराच्या ठिकाणी असलेले अघटित मानसिक शक्ती वाढवणारे व सर्व प्रकारे दुःख उत्पन्न करणारे असे परमेश्वराचे जे काही गुणधर्म असतील ते ग्रहण करणे म्हणजेच परमेश्वराचे सेवन करणे असे होते.
आणि सेवा केली असे होते. आता भागवतात नवविधा भक्तीची श्लोकात विष्णू स्मरण पाद सेवन, यात विष्णूच्या पायाचे सेवन करणे म्हणजे काय? भागवतात एक वर्णन आहे की विष्णूच्या पादाचे सेवन कसे करायचे. तर विष्णूच्या पादाच्या ठिकाणी असलेले ईश्वराचे गुणधर्म ते आपल्यामध्ये ग्रहण करायचे. आणि पादसेवन म्हणजे पादाच्या म्हणजे पावलांच्या ठिकाणी असलेले जे गुणधर्म आहेत त्या गुणांचं पाद आपल्या हृदयात धारण करणे. म्हणजे परमेश्वराचे पावले आहेत ते आपल्या हृदयात धारण करायची, म्हणजेच त्या पायांचे आपण सेवन केले किंवा सेवा केली असे होते. अशा रीतीने परमेश्वरी गुणधर्माचे सेवन करू लागले व होऊ लागले म्हणजे अर्थातच मनुष्याच्या ठिकाणी असलेले दुःख उत्पन्न करणारे गुणधर्म नाहीसे होत असतात. आता त्याच पद्धतीने देशसेवा कशाला म्हणायचं, तर देशातील जे लोक समाज किंवा देशातील राहणारे जे लोक आहेत व ऐहिक पारलौकिक खऱ्या अखंड सुखाला अडथळा आणणारे, देशात दुःख संकट परंपरा कारणीभूत असे अधर्माचरण विरुद्धाचरण पाप करणारे वगैरे दुर्गुणांचे हरण करून घेणे म्हणजेच लोक समाजात असलेल्या दुर्गुणांची सेवा करणे म्हणजेच सेवन करणे. म्हणजे देशात असलेल्या लोकांमधले जे दुर्गुण आहे जसे की विरुद्धाचरण पापाचरण दुःख संकटदशा हे निवारण करणे हीच खरी देशसेवा आहे. म्हणजे सर्व देशातील दुर्गुण हरण करून नाहीसे करून टाकणे त्याचेच नाव देशसेवा. अशा रीतीने लोक समाजातील अधर्माचरणातील दुर्गुण याचे सेवन करू लागले व ते होऊ लागले म्हणजे अर्थात लोक समाजातील अधर्माधिक दुर्गुण नाहीसे होणे व सत्वधर्मशील वासना वाढवणे यालाच म्हणायचे देशसेवा. म्हणजे खऱ्या सुखाला आड आणणारे असे जे दुर्गुण हरण करून नाहीसे करणे हीच खरी देशसेवा. तसेच देश सुधारणा कशाला म्हणावी. आता वरच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी देशसेवा याचे खरंच वरमध्ये लिहिले की लोकांच्या मनात असलेले दुर्गुण पापाचरण हे नाहीसे झाले तर हीच देशसेवा आणि तेच खरे देशसेवक. आता पुढच्या पाठमध्ये बाबा सांगतात की देश सुधारणा म्हणजे काय, म्हणजे देशाची सुधारणा कशी असते. आता तेही ऐकून ठेवा. अनेक दुःख संकट परंपरा वाढवण्याला कारणीभूत अशी जी अनेक दृष्ट वासनेची लोकसमाजात मनाच्या योगे व बुद्धीच्या योगे धारणा होऊन बसलेली आहे व ती कुधारणा, त्याला कुधारणा म्हणतात. अशा या परिणामी दुःख उत्पन्न करणाऱ्या लोकसमाजात वृद्धिंगत झालेल्या दृष्ट वासनेच्या धारणा त्या हरण करून नाहीशा करणे यालाही म्हणावी देशसेवा. आणि ऐहिक पारलौकिक खऱ्या सुखाला उत्पन्न करणाऱ्या अशा, आता ऐहिक पारलौकिक म्हणजे एक पृथ्वीवरील सुख आणि वरती परमेश्वराचे सुख, या दोन्ही या सुखाच्या आड येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील अशा सद्धर्माच्या व सत्कर्माच्या सुखाला लोक समाजात वाढून त्याप्रमाणे मनबुद्धीच्या योगे कृतीत येण्याचा प्रयत्न करणे याचे नाव सुधारणा. म्हणजे चांगली, धारणा म्हणजे सद्वासनेचे ग्रहण करून अंमलात आणणे याचे नाव आहे धारणा. आता पुढे बाबा एक उदाहरण देतात की अहो धोबी कपडे धुतात म्हणजे काय करतात, ते कपड्याची सेवाच करतात. कापड्याची सेवा करतात म्हणजे काय, कापड्याची सेवा करतात म्हणजे काय करतात तर हरण करून त्याचा नाश करतात. तर तसे नाही, कापडाच्या सुरक्षितपणाच्या जशाच्या तशाच ठेवून त्या कापडाच्या ठिकाणी बाह्य जो लागलेला मळ घाणेरडेपणा रोग उत्पन्न करण्याला व त्रास होण्याला कारण असे काही काळे मळके दुर्गंध वगैरे मळ त्याच्या पाण्याच्या साबणाच्या योगे हरण करून नाश करतात. म्हणजे धोब्यांनी कपड्याची सेवा केली असे होते. आम्ही काही दिवस लोकांच्या जोड्यांची सेवा करीत होतो. म्हणजे काय करीत होतो तर जोडे ग्रहण करून त्याचा नाश करीत होतो असे नाही, तर जोड्याचा सुरक्षितपणा कायम ठेवून त्या जोड्यावर लागलेला घाणेरडा व दुराळा मळ वगैरे काढून स्वच्छ करून ठेवणे म्हणजेच जोड्यांची सेवा करणे. तशाच रीतीने देशसेवक व्हायचे म्हणजे देशाचे धोबी बनायचे. ते तरी कपडे धुण्याचे धोबी नाहीत तर देशातील लोकांचे जीव मन बुद्धी हे स्वच्छ करण्याचे धोबी बनायचे. लोकांना अनेक दुःख संकटे उत्पन्न करण्याला कारणीभूत अशी दृष्ट वासनेची व अधर्माचरणाची दुःखकारक पुष्कळ वर्षापासून घाणेरड्या मळाची मनावर व बुद्धीवर जी पुटांवर पुटे बसलेली आहे ती सर्व हरण करून काढून टाकून त्याचा नाश करून लोकसमाजाची मने व बुद्धी पूर्ववत सर्व सुखे उत्पन्न करण्याला योग्य अशी स्वच्छ करण्याकरताच धोबी बनले पाहिजे. धोबी लोक जसे कपड्याच्या सुरक्षितपणाची काळजी घेऊन पाण्याच्या व साबणाच्या योग्य फक्त मळाचेच तेवढे हरण करून कापडाची सेवा करतात तसेच लोकसमाजाच्या व्यावहारिक व मानसिक स्थितीच्या सुरक्षितपणाची काळजी घेऊन स्वधर्माचरणाच्या योगे व सत्कर्म पुण्यकर्माच्या योगे लोकसमाजातील मनबुद्धीचा मळहरण करण्याकरताच धोबी बनले पाहिजे. तेच खरे देशसेवक. लोकसमाजाच्या मनावरील सर्व प्रकारचे दूषित मळ
देशसेवकाकडून काढून घेतल्यावर सद्धर्म, स्वधर्माचरण, सत्कर्मे, पुण्यकर्मे यांचीही देशसेवकांकडून जोरदार प्रगती वाढवली गेली पाहिजे. कारण सर्व प्रकारच्या ऐहिक व पारलौकिक किंवा परमेश्वरी खऱ्या सुखाची मुख्य साधने स्वधर्म, स्वधर्माचरण, सत्कर्म, पुण्यकर्मे हीच आहे. हेच देशोन्नतीचे व देश सुधारणेचे मुख्य उपाय आहेत व अशा रीतीचे उपाय करणारे तेच खरे देशसेवक व तेच खरे देशभक्त. या उपायांशिवाय इतर कोणतेही करणे ते देश सुधारण्याचे उपाय नसून देशाला अपाय करण्याच्याच खटपटीत होत आहेत असे समजावे. देशभक्त, देशसेवक आणि देशातील लोकसमाज हे जर स्वधर्मनिष्ठ होऊन सर्व प्रकारे ऐहिक सुखाचे व पारलौकिक सुखाचे अधिकारी होतील किंवा झाले तर देशसेवकांचे खरे कार्य होत आहे असे समजले जाईल. हल्ली देशसेवक किंवा देशभक्ताकडून देशसेवा किंवा देश सुधारणेचे जे उपाय केले जातात ते सर्वथैव चुकीचे व अविचाराचे आहे. हे विचारी लोकांच्या केव्हाही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. हल्लीच्या देश सुधारणेच्या उपायात देशसेवकांकडून लोकसमाजात सद्वासना व सर्व सुखाला कारणीभूत अशा सत्कर्माचा प्रसार तर केला जात नाही. उलट ज्यांची मने व बुद्धी स्वच्छ आहेत अशा स्त्री पुरुष समाजामध्ये भावी परिणामी देशात अनेक दुःख परंपरा वाढवीत अशा रीतीचे असन्मार्गाचे वळण देऊन असद्वासना व दृष्ट वासना देशात वाढवितात. कपडे स्वच्छ करण्यास धोबी जर बनला आहे तर त्याने स्वच्छ करून देण्याच्या डौलावर शेकडो लोकांचे कपडे घेऊन तो कपडा स्वच्छ करण्याच्या ऐवजी अधिकच घाणेरडा करून कपड्यामध्ये दुर्गंधी वाढविल तर त्या धोब्याला धोबी कसे म्हणावे. तसे हे देशसुधारक म्हणणारे लोक देशसेवक, देशभक्त हे मोठे ढोबळ प्रतिष्ठित व स्वाभाविक नाव घेऊन हजारो लोकसमाजाची मने दूषित करून लोकसमाजात दुष्ट वासना व मनाचा अधिकाधिक घाणेरडेपणा वाढवीत आपला टिंबा गाजवतात. 5-50 वर्षात या देशसेवक म्हणविणाऱ्या लोकांनी चांगले असलेल्या स्त्री पुरुषांच्या समाजात भावी सुखाच्या खोट्या आशेच्या अवडंबर दाखवून परिणामी नाना तऱ्हेच्या देशात दुःख वाढवणाऱ्या अशा गोष्टी सांगून समाजाची मने विपरीत करून ठेवली आहे असे हल्लीच्या अनुभवावरून म्हणण्याची पाळी आली. कोणत्याही शास्त्रीय ग्रंथात, धर्मग्रंथात, कोणत्याही तत्ववेत्त्यांच्या वाचनात, कोणत्याही महापुरुषांच्या उपदेशात वगैरे कुठेही यांच्या करणीला आधार सापडणार तर नाहीच. पण कोणत्याही काळात कोणीही कोणत्याही प्रदेशात स्वतः अधर्माचरण करतील व दुसऱ्यालाही अधर्म वासना शिकवतील तर शेकडो लोक भयंकर दुःख प्रसंगात आपणही पडतील आणि देशही दुःखात पडेल अशा अर्थाची मात्र वाक्ये पुष्कळ सापडतील. परधर्म भयावह वगैरे आम्ही जे करतो तो पूर्वीच्या हिंदू तत्ववेत्त्यांच्या शास्त्रात नाही पण हल्लीच्या पाश्चिमात्य लोकांच्या शास्त्राच्या रीतीप्रमाणे करीत आहोत असे जर कोणी म्हणत असेल तर काय तुमचे उत्तर झाले आणि हाच काय तुमच्या अकलीचा उजेड. आपले खरे चांगले ते सोडून द्यायचे आणि दुसऱ्याचे खोटे व अपायकारक जरी आहे तथापि गोजीरवाणे म्हणून तेच आपण धरावायचे आणि दुसऱ्यालाही धरायला लावायचे अशी ही दुराचारी अक्कल कोठी देशाच्या कल्याणाला उपयोगी पडलेली आहे काय. पूर्वीप्रमाणे देश सर्व प्रकारे सुखी असावा असे तुम्हास वाटत नाही काय. वाटत असल्यास तुम्ही स्वतः परधर्मापासून अलिप्त होण्याविषयी सावध राहा आणि देशसेवेचे व देश सुधारणेचे कार्य कळकळीने करण्याबद्दलचा जर तुम्ही लोकांनी पत्कर घेतला असेल ते देशातील सर्व स्त्री पुरुष समाजाला जाती व व्यक्तीला अनुसरून सर्वत्र ठिकाणी परकीय धर्मापासून अलिप्त होण्याविषयी आणि ज्याच्या त्याच्या धर्माने वागण्याविषयी ओरड करा ना. यातच तुम्हाला तुमचा इष्ट हेतू संबंधी यश मिळेल. नाहीतर तुमची खरोखर दिशाभूल होत आहे आणि शेकडो लोकांना तुम्ही दिशाभूल करून फसवीत आहात. हा दोष तुम्हा देशसेवकांच्या व देशसुधारकांच्या माथी खास येऊन राहिला आहे. त्याचा भयंकर दुःखकारक भोग शेकडो जन्मापर्यंत भोगीत पडल्याशिवाय सुटका नाही. अहो भल्या माणसांनो, या हिंदुस्थानात देशाची पूर्वीपासून ठेवणच अशी आहे की शेकडो हजारो वर्षापासून त्रिकाळज्ञ तत्ववेत्त्यांनी व तत्वज्ञान जाणणाऱ्यांनी व शास्त्रीय पद्धतीने या हिंदुस्थानात देशात नेहमीच्या सुखसंपत्तीसाठी जी मांडणी मांडून ठेवली आहे त्या मांडणीच्या आधारावर हा हिंदुस्थान देश नेहमी सुखी राहावा असा सिद्धांत त्यांनीच ठरवून ठेवलेला आहे.
त्यांनी ठरवलेल्या धर्मकायद्याविरुद्ध जर या देशात मांडणी मांडली जाईल किंवा व्यवहार होऊ लागतील तर सुखसंपत्ती जाऊन दुःखकारक अनर्थ देशात ओढवतील असेही त्यांनीच ठरवून ठेवलेले आहे. याबद्दल पूर्वकालीन तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथ पहा, पूर्वीच्या तज्ज्ञ लोकांचे ग्रंथ पहा, म्हणजे आमच्या बोलाची साक्ष तुम्हास पटेल. पूर्वीची या देशात ठरलेली धर्मकायद्याची मांडणी नाहीशी होऊ लागली आणि दुसऱ्या देशातील धर्म मांडणी येऊ लागली म्हणजे दुःख परंपरा येणारच. तर दुसऱ्या देशाची येऊ नये आणि दुःख परंपराही वाढू नये याकरताच मधून पुन्हा पुन्हा परमेश्वराला अवतार घेऊन हिंदुस्थानाच्या देशाची पूर्वीपासून ठरलेली धर्मकायद्याची पद्धत कायम राखण्याकरता यावे लागते. यावरून समजून घ्या की दुसऱ्या देशाचे आपल्या देशात उपयोगाचे नाही व आपल्या देशाचे दुसऱ्या देशात उपयोगाचे नाही. देशातील धर्मकायद्याचे नियम ते तरी ईश्वर निमित्तच आहेत, पण ते तेथल्या देशाकरता उपयोगी पडतात व या देशाचे या देशातच उपयोगी पडतात. विनाशकाले विपरीत बुद्धी. अहो, तुमच्या विपरीत बुद्धीच्या योगे विनाशकाळ नसताही या देशात विनाशकाळाला यावे लागते, तर परदेशाचे नियम इथे कसे लागू पडतील? अहो, तुम्ही कुठे कुठे मोठ्या अक्षरांनी लिहिता व ओरडही करता की परदेशी मालापासून सावध व्हा, तर त्याऐवजी परदेशी धर्मापासून सावध व्हा व ज्याचा त्याने आपला धर्म काळजीने पाळा अशी का ओरड करत नाही आणि असे का लिहित नाही? अहो, परधर्म भयावा हे भगवंताचे वाक्य तुमच्या डोळ्यापुढे नेहमी आहे ना. परधर्माप्रमाणे तुम्ही लोक वागता म्हणून तुम्हा लोकात या देशात दुःखकारक भयकारक अशी त्या वाक्याची प्रचिती होऊन राहिली की नाही ते पहा. परदेशातील लोक तुमच्या या देशासारखे कुठे वागतात? या देशासारखे ते काही स्नान संध्या पूजा अर्चा, काही तपश्चर्या, गुरुचरित्राचे पारायण काय तिकडचे लोक करतात? किंवा त्यांच्या मॅडम साहेब हरताळका, गणपती, वटसावित्री पूजा, ऋषीपंचमी व्रत, सोवळे ओवळे वगैरे कुलाचार करतात काय? ते आपला इकडचा धर्म घेत नाही व त्यांच्या रीतीचे जे धर्म त्याप्रमाणे ते वागतात. म्हणून तिकडचे देश सुखी आहेत आणि तुम्ही परधर्म भयावह या वाक्याप्रमाणे परधर्माचे अवलंबन करता आणि त्यांच्यासारखे नाचता म्हणून तुम्ही दुःखी व भयभीत आहात असे उघड समजून घ्या. नाव म्हणे लक्ष्मीबाई आणि हातात म्हणे लोखंडाचा वाळ. नाव म्हणे देशसेवक आणि करणी देशात दुःख वाढवणारी. या देशसेवक देशभक्तांच्या शेकडो दिवसांच्या उपायांपासून देशात सुखसमाधान तर नाहीच, परंतु होते त्यापेक्षाही उपासनी वाकसुद्धा 15 अधिकाधिक लोक समाज बिघडत जाऊन गावोगावी घरोघरी दुःखाची व संकटाची परंपरा वाढत चालली वगैरे वगैरे. हे काय सुधारण्याचे लक्षण आहे? आता जरी आमचे म्हणणे कोणाच्या डोक्यात भरणार नाही तरी अखेर तुमचे सर्व अडाणी उपाय करून थकल्यावर ईश्वर निमित्त जे मुख्य उपाय स्वधर्माचरण, सत्कर्म, पुण्यकर्म या उपायांनाच अखेर कोणालाही शरण जावे लागेल. कोणी आधुनिक शहाणे म्हणतील धन दौलत मोटार गाड्या वगैरे हेच सत आणि त्याकरताच वाटेल ती खटपट करणे हेच सत्कर्म आणि आपण स्वतः कोण काय वगैरे आपली स्वतःची कोणत्याही प्रकारे जाणीव नसता दुसऱ्याचे बरे वाईट खोटेनाटे काढीत बसणे हेच ज्ञान आणि वाटेल त्या जाती एक करणे आणि वाटेल तसे वागणे हाच सद्धर्म आणि हाच स्वधर्म आणि या योग्य देशात बखेडा माजवण्याकरता अविद्या प्रसार करणे हाच पुरुषार्थ असे जर समजत असतील तर तुम्ही मनुष्यजन्मास येऊन दृष्ट योनीतील पापपिंड समजावे. यावरून काय तर तुम्हाला जर खरोखरी देशसेवा व देशभक्त बनायचे असेल आणि आपला देश सर्व प्रकारे स्वातंत्र्य अवस्थेत राहावा व सुखी व्हावा असे वाटत असेल तर गावोगावी शहरोशहरी सर्व लोक समाजात हल्ली विपरीत घाणेरडा विचार जे प्रत्येकामध्ये भरलेला गेलेला आहेत ते काढून टाकण्याविषयी व स्वधर्माचरण, सत्कर्म, पुण्यकर्मे वाढवण्याविषयी करणे अत्यंत श्रेयस्कर आहे. अशाविषयी लोकसमाजाच्या मनावर पक्के ठसवून त्याप्रमाणे कृतीत आणण्याविषयी प्रयत्न करीत राहा, म्हणजे देशसेवक किंवा देशभक्त हे नाव तुम्हाला शोभेल. जुने महाबुद्धिमान अशा महापुरुषाचे विचार लाथाळून परबुद्धी घेऊन आपल्या मनमुख त्या रीने वाटेल तसे वागतात, म्हणजे तीच काडी आणि तीच घाण आपणही उकरीत बसायचे आणि दुसऱ्यालाही उकरावयास लावायचे. यासाठी अधर्मकृत्य अनेक दुसरे करते. अशाच रीतीने जर तुम्ही करीत राहता तर तुम्ही आपल्या देशाची धूळघाणी उडवाल आणि
दुसरेच तुमच्या रेषेवर येऊन मजा करतील आणि तुम्ही असेच बोमट्या मारत राहा. असे खरे आणि कळकळीचे बोल सांगणारा तुम्हाला कुणी पुढे भेटणार नाही. आचार भ्रष्टी सदा कष्टी या गोष्टी आता पुरे करा. सोडा. तुमच्या देशात पोक्त संभावित दूरवर दृष्टीचे विचार कोणामध्ये नाही. थोड्या दिवसातच तुम्हाला अनुभव येईल. तर परदेशी मालापासून सावध व्हा असे म्हणण्यापेक्षा परधर्मापासून सावध व्हा अशी ओरड करा ना. परधर्मापासून सावध झाले म्हणजे त्यातच परदेशी मालही आपोआपच सुटतो असे धोरण पहा. आणि काय मला बोलवायला लावतात वारंवार. आपले चुकते याचा विचार करावा, धोरण चुकते याचा विचार करावा व धोरण सुधरा. आणि या आजच्या बोलण्याचा सारखा रोज विचार करा. हे आजचे बोलणे हे तुमच्याकडून सर्व लिहिले गेले आहे. त्याचे नित्य मनन करून त्याप्रमाणे वागण्याची तयारी ठेवा म्हणजे सर्वांचेच त्यात चांगले आहे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया देशसेवा विरळ नाम पंचमदश अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू. पुढचे वाक्सुदेचे व्हिडिओ तिथे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता साई उपासनी महाराज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा. जय सद्गुरू.